तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. देवगाव आश्रमशाळेचा धक्कादायक कारभार. अखेर 1.5 महिन्यानंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नमस्कार, मी अमिता गावंडे आणि तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. एकीकडे सरकार बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देत असताना दुसरीकडे मात्र त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील शासकीय निवासी आश्रमशाळेचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला असून एका 14 वर्षीय गरोदर आदिवासी विद्यार्थिनीला संवेदनशीलतेने हाताळण्याऐवजी तिला चक्क शाळेतून जबरदस्तीने बाहेर काढल्याचा खळबळजनक संशय व्यक्त केला जात आहे. देवगाव येथील शासकीय आश्रमशाळेत 1ली ते 12वी पर्यंतचे वर्ग असून येथे 400हून अधिक आदिवासी मुली निवासी राहून शिक्षण घेतात. याच शाळेत घरून ये जा करून शिकणाऱ्या एका 8व्या इयत्तेतील 14 वर्षीय विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडला आहे. जेव्हा डॉक्टरांच्या तपासणीत ही अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले तेव्हा तिला आधार देण्याऐवजी शाळा प्रशासनाने अत्यंत बेजबाबदार भूमिका घेतली. मुलीच्या पालकांवर दबाव आणून तिचा दाखला काढून तिला शाळेतून बाहेर काढण्यात आल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. या पीडित मुलीची प्रकृती पाहता तिला 10 जून 2026 रोजी पुढील उपचारासाठी नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान वडिलांच्या ओळखपत्राची आवश्यकता भासली. कागदपत्र वेळेत न मिळाल्याने पुढील उपचार रखडले आणि याच तणावातून ती अल्पवयीन मुलगी दुसऱ्या दिवशी डॉक्टरांचा डोळा चुकवून सिव्हिल हॉस्पिटलमधून पळून गेली. हॉस्पिटल प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे तर आरोग्य पथक जेव्हा तिच्या घरी लसीकरणासाठी गेले तेव्हा ती घरातूनही बेपत्ता असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या संपूर्ण संवेदनशील घटनेची माहिती मिळताच एल्गार कष्टकरी संघटनेने पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आणि दबावानंतर अखेर 1.5 महिन्याने कोटी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 246/2026 अन्वये भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 64(2) म याच्यासह पोक्सो कायद्याअंतर्गत एका 16 वर्षीय विधिसंघर्षित बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिंगारदे करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर एल्गार कष्टकरी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संकट समयी आदिवासी मुलीला कायदेशीर आणि वैद्यकीय संरक्षण देण्याऐवजी तिचा दाखला काढून तिला शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या मुख्याध्यापक आणि दोषी शिक्षकांवर तात्काळ निलंबनाची आणि फौजदारीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेने लावून धरली आहे. तसेच पीडितेला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची घटना ताजी असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव या ठिकाणी शासकीय आश्रमशाळेत देखील एक अनुचित प्रकार घडला आणि एका 8वीत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलीवरती अन्याय झाला. इतकी गंभीर घटना घडूनही शाळा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता उलट त्या मुलीचं पुनर्वसन करण्याऐवजी, त्या मुलीला न्याय देण्याऐवजी त्या मुलीचा शाळा सोडण्याचा दाखला पालकांच्या हातात जबरदस्तीने दिल्याची घटना घडली. याबाबत एल्गार कष्टकरी संघटनेला माहिती मिळाल्यानंतर हे सर्व प्रकरण शाळा प्रशासनाने गेल्या 2 महिन्यापासून दडपून टाकले होते. एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावर आवाज उठवून आदिवासी विभागाच्या आयुक्त बनसोडे मॅडम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आणि या शिक्षकेवरती कारवाई करावी की ज्या शिक्षकेने, ज्या मुख्याध्यापकाने या विद्यार्थ्यांना गर्भवती असल्याचे समजता शाळेचा दाखला काढून दिला त्या शिक्षकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली. 2 महिन्यानंतर पोलीस प्रशासनाला देखील जाग आली आणि त्यांनी अखेर त्या घटनेबाबत गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू आहे. एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने या शिक्षकेवरती, ज्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, त्याच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. पुढील काळामध्ये या घटनेची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही संघटनेच्या वतीने आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात येत आहे.
शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा असतानाही हा प्रकार वेळेत समोर का आला नाही आणि शासकीय रुग्णालयातून अल्पवयीन मुलगी पळून कशी जाते अशी अनेक प्रश्नांमुळे आता प्रशासन पूर्णपणे गोत्यात आले आहे. या प्रकरणातील पुढील अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. आमच्या चॅनलला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.